सगळ्यात आधी पहिली प्रतिक्रिया, सातत्यानं असं सांगितलं जात होतं की आम्ही मोठा पक्ष आहोत, एकच मोठा पक्ष आहोत, पण या आकड्यांनी हे सिद्ध झालं. याचं एक वेगळं समाधान आहे का? विरोधक जसं म्हणतात की हा विजय हा धनशक्तीचा विजय आहे, काय तथ्य आहे? शेवटी जनता सिद्ध करत असते कुठला पक्ष मोठा आणि कुठला पक्ष छोटा. आज या निवडणुकीच्या निकालानं पुन्हा एकदा सिद्ध झालं की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीमागे या राज्यातली जनता खंबीरपणे उभा आहे. ज्यावेळेस जनतेला जनतेच्या अपेक्षाप्रमाणे तुम्ही काम करता, न्याय देता, त्यावेळेस जनता 100% त्या पक्षाच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभा राहते. म्हणून आज विरोधक काय म्हणतात याकडे बघण्याचा काही त्यात काही अर्थ नाही. आपण बघितलं की दरवेळेस प्रत्येक निवडणुकीत विरोधकाचं ते रडगाणं असतं. म्हणजे निवडणूक हारले की त्यांचं ते सुरू होतं की हा धनशक्तीचा विजय, ईव्हीएमचा विजय, काहीतरी मत चोरीचा विजय. परंतु त्यांनी कधीतरी स्वतःचं आत्मपरीक्षण करून या ठिकाणी जनतेचा कौल मान्य केला पाहिजे. आणि जनतेला असे सगळे बोलून चालून होत नाही. तुम्ही जनतेचे कामं किती करता, कशा पद्धतीनं न्याय देता, विकासात्मक पद्धतीनं तुम्ही कसे पुढे जाता, या सगळ्या बाबींवर तुमचं यश अपयश त्या ठिकाणी अवलंबून असतं. आणि ज्या पद्धतीनं त्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, महायुती म्हणून आमचे बाकीचे घटक पक्ष असतील, हे सगळेजण ज्या पद्धतीनं काम करतायत त्या पद्धतीनं त्याच्या जनतेनं त्याचं उत्तरदायित्व म्हणून या ठिकाणी आम्हाला हे यश मिळून दिलेलं आहे. ठीक आहे. आज आपण हे सगळं जे चित्र बघतोय ना, याचं मूळ कारण हेच आहे. हे कधी हे फक्त आरोप करत राहायचं, मुळात ते आत्मपरीक्षण कधी करत नाही, त्याच्या खोलात कधी जात नाही. आपण कुठं चुकतो त्याच्यावर कशी दुरुस्ती करायची हे ते कधी बघत नाही. म्हणजे सक्षम काहीच नाही म्हणत, म्हणजे त्यांचे सगळे नेते महाविकास आघाडीचं काय चुकतं की ते कधीच आत्मपरीक्षण करत नाही. आपला पराभव का होतो, जनता आपल्याला का नाकारते, याच्या सखोल खोलात ते जात नाही, त्याचं उत्तर शोधत नाही. फक्त आपण निवडणूक हारलो की ईव्हीएम, दादागिरी, पैशाचा वापर, हे असे पाठ केलेले ठराविक शब्द आहे. एवढे शब्द वापरायचे, आपल्या झालेल्या पराभवावर पांघरून घालायचं, परत पुढच्या निवडणुकीला सामोरं जायचं, त्या निवडणुकीत परत पराभव करून घ्यायचा, अशा पद्धतीचं राजकारण हे करतात. मला असं वाटतं कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी, कुठल्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि त्या पक्षांनी जर भविष्यात आपल्याला सुधारणा करायची असेल, आपला पक्ष जर प्रगतीच्या दिशेने न्यायचा असेल, आपला पक्ष राज्यात जर एक नंबरच्या स्थितीवर आणायचा असेल, तर आपण कुठं चुकलो या चुकाचं आत्मपरीक्षण त्यानं करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि दरवेळेस आपण जिंकलो. मग आता ईश्वरपूरमध्ये काय झालं? ईश्वरपूरमध्ये जर जयंत पाटील त्या ठिकाणी जिंकले, मग त्या ठिकाणी आम्ही म्हणायचं इस्लामपूर, ईश्वरपूरमध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी आम्ही म्हणायचं का की जयंत पाटलांनी दादागिरी केली, जयंत पाटलांनी पैशाचा वापर केला? असं नाही. ज्या ठिकाणी आम्ही हरलो त्या ठिकाणी आम्ही मान्य करतो, आमचा पराभव मान्य करतो आणि पराभव मान्य करतो. मला थोडंसं थांबवतो. अनिल परब मतदान कसं करायचं हाच विचारतो. हे सगळ्यांनी बघितलंय. त्यांनी प्रत्यक्ष महिलांनी सांगितलं आम्ही सकाळपासून चहा न पिता आलो, आम्हाला पैसे देणार होते म्हणून. दोन गोष्टींवर उत्तर देतो. पहिले तर त्यांनी जामनेरचा विषय काढला. आता मी त्यांचं संपूर्ण ऐकून घेतलं. जामनेरचा विषय काढला. जामनेरमध्ये त्यांनी जे सांगितलं की गिरीश महाजन साहेबांनी त्या ठिकाणी दादागिरी करून ते कसं ते उमेदवाराचा विड्रॉल घेतला, परंतु त्याच उमेदवारानं सांगितलं आणि यांचे रोहित पवारांनी जो आरोप केला होता तो आरोप त्या ठिकाणी खोटा निघाला. त्या उमेदवारांनी सांगितलं की त्या ठिकाणी दादागिरी कोण केली. त्यामुळं हे सगळं खोटं नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे. त्या ठिकाणी उघड झालं. सगळ्या चॅनलवर आपण दादागिरी केली आणि त्यांनीच केली, ते सिद्ध झालं. दुसरी गोष्ट, हे घराणेशाहीवर बोलतात की गिरीशजी महाजन यांनी त्यांच्या पत्नीला तिकीट दिलं, त्यांच्याच घरात तिकीट दिलं. इकडे पवार घराण्यात काय चाललं? काय बारामती दुसरे कोणी लोक नाही? ठीक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मी त्यांच्याबद्दल बोलतोय की त्यांनी घराणेशाहीवर आरोप करा. एखाद्या ठिकाणी काही ठिकाणी कार्यकर्त्याच्या आग्रह खातीर. आणि दुसरी गोष्ट, गिरीश महाजन साहेब यांच्या पत्नी ह्या सक्रिय राजकारणात आहे. त्या काही फक्त त्यांना तिकीट द्यायचं म्हणून द्यायचं असं नाही. त्या अनेक वर्षापासून राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करतात. त्यांचं त्या ठिकाणी काम आहे. त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून असेल, त्यांचं वैयक्तिकरित्या असेल, अनेक वर्षानुवर्ष काम आहे. त्यामुळे हे मला जरा पचत नाहीये. मला असं वाटतं की महाराष्ट्रामधल्या तुम्ही गिरीश महाजन सोडा. ज्या ठिकाणी जनतेनं साथ दिली त्या ठिकाणी दबाव कोणाचा का असे ना, जनतेनं ठरवलं होतं ना कोणाला मत द्यायचं. स्थानिक ठिकाणी ते दिलं. हेमलताताई बोला, तुम्ही मुद्दा मांडा, मग आपण पुढे. त्यांची जागा निवडून आली नसती, त्यांचे आल्यानंतर सुद्धा जनता काय लावलंय. जिथं जिथं तुमचे लोक निवडून आले तिथं जनता सुज्ञ, आणि जिथं तुमचे लोक निवडून आले तिथे जनतेवर रोष काढायचा, जनतेवर राग व्यक्त करायचा. त्यांचे काही फार आलेलं नाही, तरी बदला ना. त्यांचे काही फार आलेलं नाहीये. तुम्ही काळजी करू नका. जे पण आले ते आपण काळजी करायची आम्हाला गरज नाही. काळजी त्यांनी केली पाहिजे. ठीक आहे. आमच्या जिथं जास्त जरी आले आणि आमच्या काही ठिकाणी जरी पराभव झाला, कमी ठिकाणी झाला, तरी
आम्ही त्याचं आत्मपरीक्षण करू, बरं. कारण आम्ही सक्रिय कार्यकर्ते आहे. नाही, तुमच्या पद्धतीनं नाही चालणार, तुमच्या पद्धतीनं नाही चालणार. विनोदजी जसं म्हणताल तसं थोडी चालणार आहे. लक्षात आलं. आपण मला एक प्रश्न विचारायचा अधिकार द्या. बरं, मी तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला थांबवतो. प्रश्न संजय राऊत या दोघांनी जो मुद्दा मांडला होता त्याला विनोदजी तुम्ही उत्तर देत होतात, बोला. या दोघांनी एक विषय काढला की दुबार मतदाराबाबत. मग दुबार मतदाराच्या बाबतीत तुम्ही हे करत असताना याद्या पुनर्रचनाच्या बाबतीत जर तुम्ही विषय काढता, मग बिहारमध्ये ज्यावेळेस SIR स्थापन झालं त्यावेळेस तुम्ही SIRला विरोध का करता? दुसरी गोष्ट, बिहारमध्येच तुम्ही आता जसं बालाजीरावांनी सांगितलं की एक कुणाच तरी मतदान दुसऱ्यांनी मारून घेतलं, असंच यांनी बिहारमध्ये सुद्धा केलं होतं. नंतर त्यांनी समोर येऊन सांगितलं, निवडणूक आयोगाने त्याची खातरजमा केली, त्यांनी स्वतःचं मतदान स्वतः केलं होतं. त्यामुळे असे फेक व्हिडिओ जसं आपल्या बाबतीत मुंबईच्या बाबतीत सांगितलं गेलं, महाविकास आघाडीकडून वारंवार सांगितलं गेलं की शौचालयाच्या नावावर कुठेतरी मतदान टाकलंय, 2-2, 3-3 मतदार. त्या शौचालयाची तिथली जाऊन परिस्थिती बघा. नवी मुंबईतला विषय आहे. त्या ठिकाणी ज्यांनी शौचालय चालवायला घेतलं, खाली शौचालय वर ते राहतात. दुसरी गोष्ट, त्यांनी सांगितलं की कुठंतरी शिंदे जे आयुक्त आहे नवी मुंबईचे, त्यांच्या घरच्या पत्त्यावर काहीतरी 100-150 मतदार नोंदले. अहो, तो एक ट्रेडमार्क होता, तिथला एक ऍड्रेस त्यांनी याचा टाकला. ठीक आहे. आणि त्यानंतर त्याच्या आजूबाजूचे ते सगळे मांडली आहे. नाही ते निवडणूक सांगतो. आयोगाची आणि चांगली बाजू ते पण त्यांनी सांगतो. सांगितली आहे. तुम्ही जसं सक्षमताई म्हटले की निवडणूक आयोगाची बाजू तुम्ही का म्हणता, त्याचं कारण सांगतो की हे जर दुसऱ्या गोष्टीनं निवडणूक आयोगावर तुम्ही आरोप करता, त्यासोबतच भाजपवर सुद्धा आरोप करताय की भाजप हे निवडणूक आयोगाला मॅनेज करते किंवा त्यांच्या हातचं ते खेळणं झालं, असं जर बोट आमच्याकडे दाखवलं तर आम्हाला बोलावं लागेल. जिथं निवडणूक आयोगाला तुम्ही प्रश्न विचारला ठीक तिथं आहे. निवडणूक आयोग बोलल, पण जिथं आमच्यावर बोट उचललं जाईल तिथं मी आम्ही आता राजकीय विश्लेषक आणि जे विजय सत्य- तानपाठक तुम्ही काय जात आपल्यासोबत नाही, आहेत. निवडणूक आयोगानं यांना ज्या वेळेस बोलवलं त्यावेळेस जात नाही, हे फक्त बरं, बाहेर ठीक बोलतात, आहे, मीडिया ठीक आहे. समोर बोलतात, सभागृहातून बरं, walkout करतात, 30 सेकंद बोला थोडक्यात. हा, मला एवढं सांग तर हे सगळं मग तुम्ही भा- SIR ला निवडणूक विरोध आयोग- का करता? होता SIR ना, ला याद्या विरोध- पुनर्रचना आमचा होता विरोध ना. कोणाला आहे? चुकीच्या SIR ला SIR विरोध ला काय करता? 65 लाख म्हणजे लोकं. तुम्हाला बाहेरचे जिवंत असलेल्या घुसपेट, लोकांची नावं ओळखली बाहेरच्या चालली आहे. देशातले घुसपेट ते लोक तुम्हाला चालतात. ठीक आहे. घुसपेट- ठीक आहे, आपण मगाच्या एका मुद्द्याकडे येऊया. SIR बंगालमध्ये इथे काय आहे? गृहमंत्री तुमचे नाही, आहे. नाही, मग याद्या आले पुनर्रचना कसे? होऊ द्या ना. बरोबर आहे. याद्या आपण पुनर्रचना होऊ द्या ना. 65 लाख याहीपेक्षा महत्वाच्या मुद्द्याकडे आपण जाऊयात. सगळे आणून ठेवले. याहीपेक्षा महत्वाच्या म्हणजे तुम्ही आणि सक्षणाताईंनी मांडलेल्या मुद्द्याकडेच आपण जाऊयात. उदयजी, मला तुम्हाला महापालिका क्षेत्रात जिकडे निवडणूकच नव्हती, असो, मला तुम्हाला म्हणजे तुम्ही या प्रश्नाने फार खुश झालात, पण मला भाजपच्याही नेत्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की सिंधुदुर्गात आम्ही काय बघितलं? ज्यांच्या विरोधात तुम्ही आतापर्यंत होता, ज्यांच्या घरात आता तुम्ही 2 मंत्रिपदं दिलीत, खासदारकी, आमदारकी, मंत्रिपदं दिलीत, तेच भाऊ एकमेकांच्या विरोधात आले. बरं, तुम्ही आता शिंदे साहेब थोड्या वेळापूर्वी म्हणाले की आम्ही शेवटी युती म्हणून आहोत. पण इकडे प्रत्यक्षात काय झालं सिंधुदुर्गात आम्ही बघितलं ना जनतेनं. मी सांगितलं, आम्ही महायुती म्हणून राज्यात निवडणूक लढलो. काही ठिकाणी कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर मैत्रीपूर्ण लढत आम्ही त्या ठिकाणी लढलो असेल, त्यामुळं त्यात काय नाही. कुठेही आम्ही सांगितलं महायुती, शेवटी हा विजय महायुतीचा आहे. मी या पहिल्याच्याही 1-2 ठिकाणी बोलताना सांगितलं की आमचं सिंधुदुर्गातला विजय हा कुठल्या राण्यांचा आहे, आणि मग तो जर का चिन्हाचा विजय असेल तर तो स्पेसिफाय करा शेवटी ना. जाणार कुठं? मी तेच सांगितलं. मी महाराजाचा विजय. यापूर्वीही प्रतिक्रिया दिली की ताटात सांडलं काय आणि वाटीत सांडलं काय एकच, इथे महायुतीच्याकडेच येणार आहे. ते काही महाविकास आघाडीकडे जाणार नाही, ते महायुतीचाच विजय आहे. शेवटी काही ठिकाणी आम्ही जरी वेगळं लढलो, परंतु निवडणूक झाल्यानंतर आम्ही पुन्हा वैचारिक दृष्टिकोनातून एकत्रच आहोत. पुढे महायुती म्हणूनच एकत्र राहणार आहोत. त्यामुळे आम्ही सगळे एकत्रच राहणार आहे. त्यामुळे त्याच्यात काही चिंता करायची काही काम नाही. तुम्हाला मान्य करावं लागेल की शिंदे साहेबांची तुम्हाला भीती वाटू लागायला पाहिजे आता थोडं पुढच्या काळामध्ये. आणि आम्हाला एकनाथ भीती शिंदेची वाटायचं वाढती ताकद हा कारण तुम्हाला चिंतेचा आमच्या विषय स्पर्धाच नाही. भीती वाटायचं कारण आम्ही हातात हात धरून सोबत घेऊन पुढे जातोय. त्यामुळे आमच्यात कुठली स्पर्धा नाही, हाताला कुठला ठीक वाद आहे. नाही, हाताला कुठलाही लागलं वाद की नाही. पायात पाय घालणं जास्त वाढत जातं याच्या पुढे. नाही, ते पायात पाय घालायची संस्कृती यांच्याकडे जास्त आहे, त्यामुळे आमच्याकडे ती संस्कृती नाही. गोष्ट मला जोडतो एक मी. गोष्ट इथे सांगायची. आता मी सरांचं ऐकत होते, बीजेपीचे प्रवक्ते ते असं म्हणतात की आम्ही सगळे एकच आहेत. म्हणजे मला जनतेला सांगायचंय, ताटातलं वाटीत सांडलं काय आणि वाटीतलं ताटात सांडलं काय? तुम्हाला बेवकूफ बनवण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी असेल, शिंदे सेना असेल, यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. मग हे नाटक कशासाठी? तिकडे तर तुम्ही बापूंना लढला नाही धाडी का? महाविकास आघाडी बऱ्याच टाकायच्या. ठिकाणी म्हणजे उभे मला आहे. एक सांग, तुम्ही काही लढला नाही का बऱ्याच गेन ठिकाणी? गेन करून थोडंसं निवडणुका थांबवतो. कशासाठी? लढला नाही का? मूल तुम्ही पण मधून लढला, मोठी बऱ्याच बातमी ठिकाणी हाती येते. महाविकास आघाडी. चंद्रपूर, बर, एक मोठं विधान त्यांनी केलंय. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आहेत विनोदजी. त्यांनी थेट म्हटलं की पक्षानं माझी शक्ती कमी केली. म्हणजे इकडे सक्षणाताई आणि हे सगळेजण म्हणतात की भाजपनं कार्यकर्त्यांना शक्ती दिली, आणि तुमचेच नेते सांगतायत शक्ती कमी केली. त्यांनी सक्ती दिली आहे. विश्रांती, सक्ती हा. सुधीर भाऊ भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते, ज्येष्ठ नेते, त्यामुळे आता त्यांचे कशाच्या अनुसरून ते बोलले ते मला या ठिकाणी माहीत नाही, परंतु ते भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ असल्यामुळं
पक्षश्रेष्ठी त्याच्याबाबत निश्चित विचार करेल, त्यांचे काय अडचणी ते जाणून घेतील. परंतु ते स्वतः एक राज्याचे मोठे नेते असल्यामुळं आता ते का बोलले याबाबत तर मला काय माहिती नाही तिथली काय परिस्थिती आहे. हा लढा आमचा चालू बघा राहणार आहे. विनोदजी, फक्त तुम्ही सत्तेत येऊन खून पाडताय राज्यघटनेचे असं सरसकट म्हणतायत ते. त्याचे पुरावे देतो मी. संविधान वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायची गरज नाही, त्यासाठी आम्ही सक्षम आहे. त्यांनी फक्त त्यांचा पक्ष वाचवावा, त्यांचे नेते नाही, सांभाळावे एवढीच माझी त्यांना विनंती आहे. त्यांनी फक्त त्यांचा पक्ष सर, आणि मला नेते याला सांभाळावे. काय म्हणायचंय की बाकी भाजपचा- संविधानाचं कोण काय करतं, संविधानाच्या विरोधी कृत्य कोण करतंय याचं आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे. भाजपचं राहुल मंत्रिमंडळ जर पाहिलं गांधीपासून तर अगदी त्याच्यामध्ये खालच्या 50% तळागाळातल्या काँग्रेस आणि इतर कार्यकर्त्यापर्यंत पक्षातले लोक आहेत. संविधानाला न मानणारा जर नाही, कुठल्या पण पक्षात तुम्हाला कार्यकर्ता सांभाळून असेल, ठेवता आलं नाही म्हणून तर ते काँग्रेसमध्ये. तिकडे गेले ना. नाही, पण याचं ठीक कारण आहे, असं आहे मला की काँग्रेसनं सत्तेत असताना कधीही ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स नाही, याच्या बरं, यंत्रणा ठीक आहेत. आहे. कोण सांगतंय? नाही, नाही, कोण सांगतंय? बरं, या यंत्रणांचा हा विषय नको आता, कारण मला- त्याच्यावर नाही, मग पत्रकार म्हणून मलाही 4 गोष्टी जुन्या सांगायला लागतील, तर तुम्ही मला त्या सांगायला त्याच्यावर नका जर बोललं तर मग लागू. अवघड होईल. बरं, आपण निवडणुकांच्या विषयाकडे निवडणूक येऊया. आयोगाच्या मला विषयी जर सांगा, बोललं तर या यांना परत बोलता येणार नाही निवडणुकांमधनं कुठं. तुम्ही काय शिकलात असं जसं मी तुम्हाला विचारणार होतो. तुम्हाला 30 सेकंद देतो आणि मग तो भाजपला. तुमचा तर नारा आहे म्हणजे काँग्रेस मुक्त भाजप, काँग्रेस मुक्त मला करायची गरज काँग्रेस जनताच मुक्त युक्त करते. भाजप झाली त्यांची. काँग्रेस मुक्त करायची आज गरज नाही. काँग्रेस जनता मुक्त मुक्त झाली. करते यांना. काँग्रेस काँग्रेस युक्त मुक्त भाजप झाली. झालेली आहे. भ्रष्टाचार तीव्र करू. नाही, नाही. भ्रष्टाचार विरोधी आंदोलन हा, नाही, ते भ्रष्टाचार भावना करणं तुमचं समजून काम घ्या. आहे. भावना समजून घ्या. भ्रष्टाचार तुम्हाला काय वाटतं? असं आहे नाही, नाही, ना? ते करतात ना म्हणून त्यांना तेवढंच दिसतं. तेच दिसलं आम्हाला म्हणून. तेवढंच नाही दिसतं. विनोदजी, मला तुम्हाला गांभीर्यानं प्रश्न विचारायचा आहे. मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी काँग्रेस मुक्त भारत हा नारा दिला. आता तर महाराष्ट्रात तुमच्यावर जो आतापर्यंत ठपका होता की ग्रामीण महाराष्ट्रात भाजप नाहीच, तुम्ही फक्त शहरी आणि मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीयांचा पक्ष, याच्यात तर आता आकडे सिद्ध झाले. आता तुम्हाला सिद्ध करायचं काय राहिलं? आता संपलं ना सगळं. आहेच ना, आम्ही ग्रामीण भागात पहिल्यापासून काम करतात. हे एक यांनी नेरेटिव्ह सेट केलं होतं की भाजप ग्रामीण भागात नाही, ते दिसलंय, निकालावरून दिसतंय. बरं. यानंतर ग्रामपंचायत स्तरावर ठीक आहे, ग्रामपंचायत आपण काही पक्ष पातळीवर चिन्हावर लढत नाही, परंतु त्या ठिकाणी सुद्धा शेवटी कार्यकर्ता तो कुठल्या तरी पक्षाच्या विचाराशी बांधील असतो. आमच्या पक्षाची विचाराशी बांधील असलेले अनेक कार्यकर्ते ग्रामपंचायत पातळीवर सुद्धा त्या ठिकाणी सत्ता भोगताना दिसत आहेत, सरपंच म्हणून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करतायत. म्हणून भारतीय जनता पार्टी गाव खेड्यापासून शहरापासून तांड्या वाड्या वस्तीपर्यंत त्या ठिकाणी सक्षमपणे उभा आहे आणि भारतीय जनता पार्टीचं जाळं सगळ्या ठिकाणी पोहोचलंय, देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय. त्यामुळे तुम्ही जे म्हणतायत की आम्ही काँग्रेस मुक्त, आम्ही नाही करत, ही भारतातली जनता काँग्रेसला मुक्त करते. या बरं, देशात. मला याला जोडून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. या निवडणुकांच्या जे आकडे आलेले आहेत, म्हणजे आपण नगरसेवकांचा आकडा पाहिला तर 3,300 पेक्षा जास्त नगरसेवक तुमचे निवडून आलेत. आता महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पण अशीच स्थिती राहणार, म्हणजे सगळ्या जागा तुम्हीच लढणार, शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवारांनी फक्त तुम्हाला मम म्हणायचं, अशा प्रकारची आम्ही तुमची या भूमिका ठिकाणी असेल? सुद्धा- या ठिकाणी सुद्धा महायुती म्हणून लढलो, महानगरपालिका सुद्धा महायुती म्हणून लढू. एखाद दोन ठिकाणी अपवादात्मक ठिकाणी वेगळं लढायचं काम पडलं तो भाग वेगळा. ते तर महाविकास आघाडी सुद्धा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी लढली, परंतु आम्ही आताही महायुती म्हणून लढलो, पुढेही महायुती म्हणून लढू आणि पुढे सुद्धा महायुतीचाच यापेक्षाही चांगल्या पद्धतीनं दणदणीत विजय त्या ठिकाणी होताना तुम्हाला दिसेल. बर, मला माहिती आहे की तुम्हाला दोघांनाही याच्यावर बोलायचं आहे आणि सक्षणात इतर रहमान टक्के देवेंद्रजी आहेत की काय असं मला वाटायला लागलं. बापरे, तुम्ही एवढी मोठी नावं घेतलीत की तर अवघड होईल पुढे, पण ते किती अस्वस्थ एकतर झालेत बघा. बोलताना. हा. नाही, मी अस्वस्थ नाहीये, फक्त एवढं आपलं वय किती, आपण बोलतो किती, कुठल्या नेत्यावर बोलतो, आपल्या पात्रतेनुसार त्या ठिकाणी आपण बोललं पाहिजे. देवेंद्रजी सारख्या मी नेत्यावर fact मानलेलं बोलताना आहे. मी fact आपण मानलेलं 10 वेळेस आहे. विचार केला आणि पाहिजे, स्वतः आपली लायकी पंकजा आणि मुंडेंनी पात्रता आपण बघितली जर पाहिजे. आपण channels आणि दुसरी बघितले गोष्ट, 2-3 वर्षापूर्वी ऐका मी त्यांनी तुमच्या मनात खतखत बोललो नाही, व्यक्त दुसरी केली गोष्ट, तुम्ही भाजपची काळजी कशाला करता? भाजपची काळजी करण्यासाठी भाजपचे नेते सक्षम आहे, भाजपची काळजी करायला भाजपचे सगळे नेते या ठिकाणी सक्षम आहे, तयार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी करा, तुमच्या पक्षात काय चाललं ते बघा. आणि दुसऱ्याकडे बोलत असताना आजही सन्माननीय पवार साहेब ज्येष्ठ नेते म्हणून आम्ही त्यांचा आदर करतो, बोलताना मान सन्मान ठेवतो. तसं या राज्याचे देवेंद्रजी एक मोठे नेते, मुख्यमंत्री त्या पदावर ते सध्या विराजमान आहे आणि अशा नेत्याबद्दल बोलताना आपण कशा पद्धतीनं बालिशपणे बोलतो याचा विचार या ठिकाणी केला पाहिजे. आपल्याला संधी दिली म्हणून काही बोलायचं असं होत नाही. आपल्या याच बोलण्यामुळे, याच चुकीमुळे आज आपण इथे, आपल्या नेत्यांनी अनेक वेळा झापलंय आपल्याला. जे त्याचा भान जरा ठेवा. नेत्यांबद्दल तुम्ही बोलताय ते अजितदादा नाही, मला महाराष्ट्रात अजितदादांनी असेल, सुप्रियाताईंनी असेल, अनेक नेत्यांनी तुम्हाला झापलंय. त्याच्यामुळे हे जरा बंद करा, हे बंद करा. काय आपला स्वभाव अजित पवार दादा असतील, त्यांचा स्वभावच आहे गुंडागर्दी करणारे आपला पक्षातले स्वभाव नेत्यांना बदला, प्रोत्साहन देणे. आपला मी त्या स्वभाव पक्षात बदला काम आणि करेन. पाकिस्तानी विचाराची भाषा मी बंद आहेच करा. आहे, तुम्ही आहेच आहे. पाकिस्तानी तुम्ही आता विचाराची काय म्हणालात परत एकदा तुमच्याकडून म्हणा. दुसरी अपेक्षा होऊ शकत मी नाही. परत सांगते, दाऊदला देवेंद्रजी पळून असतील, लावणारे अजितदादा पवार तुम्हीच, असतील, दाऊदला त्यांच्या मदत करणारे पक्षामध्ये तुम्हीच. गुन्ह्यांनाच अभय आहे.
शरद आणि गुंडाला पवारवर पाठीशी सगळ्यात घालणारे मोठा जर लोक आहेत. ठपका कुठला असेल तर मी आता बोलतो की दाऊदच्या मित्र म्हणून त्या ठिकाणी आणि ठपका आहे. हेच नरेंद्र आणि त्यामुळे मोदीजी दाऊद आणि कराचीला शरद जाऊन पवारला बिर्याणी मदत खातात. करणारे हे पण सांगितलं पाहिजे तुम्ही. हे ते दाऊद तुम्ही आणि सांगा. शरद पवारला मदत करणारे हे बारामतीकर हे काय बोलतील त्यांना मी देशभक्ती तुम्हाला कुठेतरी दिसते का तुम्हाला यांच्यात? दोघांनाही यांना याच्याकरता फक्त- थांबवतो. मला सांगायचं अहो, हे एवढं फक्त सांगतायत दाऊद तर दाऊद दार्जिने, करायची पाकिस्तानी करतायत. दार्जिने. तर नरेंद्र मोदी यांना बिर्याणी खायला का गेले नाही, नाही, त्याचं एक उत्तर मिनिट, विचारा एक त्यांना. मिनिट. पाकिस्तान मला आपले सगळे नेते- ऑपरेशन विनोदजी- सिंदूर करतात आणि अतिरेकी नाही, नाही, सापडत नाही. विनोदजी. सगळे आठवतात असं आहे ना, नाही नाही हे बोललंच सक्षम पाहिजे आहे. त्यांनी एक विषय मिनिट. छेडलाय तर आम्ही बोलू. सक्षम आहे. ऑपरेशन मला सिंधूर दोघांनाही या म्हणायचं. देशाच्या अहो, आपण याच्यावर एक स्वतंत्र चर्चा करू. आम्हाला अभिमान आहे. नाही पण मी याच्यावर सांगितलं, नाही ऑपरेशन सिंधूर नाही आम्हाला याच्यावर अभिमान आपण आहे. एक स्वतंत्र चर्चा करू. जी गल्लीची ती गल्लीतच ठेवा. याच्यावर दिल्लीत जायची याच्यावर आपल्याला ऐकलं नाही. मला हे बघा तुम्हाला दोघांना मला तुम्हाला दोघांच्या करता माईक म्यूट करा सांगायला लागेल असं करू नका. तुम्हाला दोघांच्या करता माईक म्यूट करायला लागेल असं करायला सांगू नका मला. मी तुम्हाला आठवण करून देतो. मोठ्या नेत्यावर नाही नाही विनोदजी मी तुम्हालाही आठवण करून मी तुम्हाला दोघांनाही आठवण करून देतो. आपण आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या निवडणुकांच्या बद्दल बोलतो. ठीक आहे. नाही, आता सुधीर भाऊ भारतीय जनता पार्टीचे आपण सांगितल्याप्रमाणे ज्येष्ठ नेते पूर्वीपासूनचे ते भारतीय जनता पार्टीत कार्यरत असलेले नेते त्यामुळे सुधीर भाऊ यांनी हे विधान का केले याबाबत पक्षश्रेष्ठी निश्चितपणे त्याची दखल घेईल त्याबाबत त्यांच्यासोबत चर्चा होईल. परंतु सुधीर भाऊच्या वक्तव्याचा आणि या सगळ्या गोष्टीचा पक्ष दखल घेऊन त्याच्यावर चर्चा तर करणारच आहे. पण त्या अगोदर आमचे मित्र बालाजी गाडे यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले त्याच्याबद्दल मी या ठिकाणी बोलू इच्छितो. त्यांनी निवडणूक आयोगाच्या बाबतीत काय बोललं निवडणूक आयोगाला बोललं ते ठीक आहे पण त्यांनी भारतीय जनता पार्टीचं नाव जोडलं म्हणून मी त्या ठिकाणी बोलतो. हे एकडे सांगत असताना याद्या दुबार मतदार कुणाचं मतदान करून घेणं त्याच्यासाठी निवडणूक आयोगानं या ठिकाणी इलेक्शन रिफॉर्म्स करत असताना SIR राबवत असताना त्याला काँग्रेसने विरोध केला. आमचंही म्हणणं आहे की दुबार नावं आहे आम्ही म्हणत नाही आम्ही सांगतो दुबार नावं आहे बऱ्याच जणांचे ते नावं कमी झाले पाहिजे त्याच्यासाठी SIR त्या ठिकाणी राबवत असताना याद्याचं पुनर्संरक्षण करत असताना त्यात यांना अडचण काय वाटते मला हेच कळत नाही. मग त्यावेळेस हे वेगळा मुद्दा करतो. मी उत्तर सांगतो. द्यावं. धर्माबाद भाजपच्या सगळ्या गोष्टी आमदारांना सांगतो. 2000 लोक धर्माबादचा जो उल्लेख करतो मी सांगतो काल धर्माबाद कालचा विषय काही महिलांना एका ठिकाणी डांबून ठेवलं तुमचा होतं. तालुका आणि त्या अध्यक्ष महिलांचा व्हिडिओ आहे. आरोप असा होता आमदारांचे की लोक आहेत. आम्हाला इथे पैसे वाटायला बोलवलं होतं पण पैसे संपले आणि अक्षरशः व्हिज्युअल्स बघितलेत आपण. पैसे संपल्यानंतर जे कार्यकर्ते पैसे वाटायला आले ते म्हणजे रेटा इतका होता पैसे मागणाऱ्यांचा की ते पळून गेले. कंपाऊंडून उडी मारून सांगतो तोंड की बांधून जर धर्माबादचं आपणच सांगितलं की धर्माबादमध्ये आम्ही जागा हरलोय जर आम्ही त्या ठिकाणी पैशाचा दुरुपयोग झाला असता दादागिरी वापरली असती तर त्या ठिकाणी आमचा विजय झाला असता. म्हणजे सर आमच्यापेक्षा यांनी जास्त पैसे वाटले असं यांना म्हणायचं का तिथं? आमदारांचा बॉडीगार्ड यांनी दादागिरी जास्त केली असं म्हणायचं का? आमदारांचा दुसरी बॉडीगार्ड गोष्ट. आहे जो दुसरी पोलीसवाला गोष्ट. आहे आणि बालाजी भाजपचा राऊत ऐका तालुका ना. अध्यक्ष आहे दुसरी पुरावा आहे गोष्ट. माझ्याकडे. आणि अजून एक सांगतो एका महिलेने तिथे प्रतिक्रिया दिली होती तिने सुद्धा भाजपच्या सांगतो ना, उमेदवारांना या सगळ्या बाबतीत आता एकीकडं आम्ही जिंकल्यानंतर हे आरोप करत असताना आताच आमचे मित्र महबूबजींनी या ठिकाणी सांगितलं भुसावळच्या जागेबाबत. भुसावळला आमचे मंत्री संजय सावकर त्या ठिकाणी त्यांचे पत्नी निवडणूक हारल्यात आणि राष्ट्रवादीचे उमेदवार त्या ठिकाणी जिंकले मोठी नगर परिषद त्यांनीच सांगितलं. मग का संजय सावकर मंत्री असताना त्यांच्याजवळ पैसा नव्हता जर पैसाच लावायचा असता पैशाने निवडणूक जिंकता आल्या असत्या त्यांच्याजवळ शक्ती नव्हती ते सत्तेमध्ये नाहीये ते मंत्रिपदावर नाही. मग तिथं जर निवडणूक जिंकली ऐका ना तिथं निवडणूक जिंकली तर ती यांनी लोकशाही पद्धतीने जिंकली तिथं यांची ताकद आहे म्हणून जिंकली आणि आम्ही निवडणुका जिंकल्या की मग मात्र माझा पैशाचा प्रश्न वेगळा होता. मी त्या मला हे प्रश्नाकडे येतो. सांगायचं की आता यांनी एक- किती दिवस हे रडगाणं आता एक करायचं? ब्रेकिंग न्यूज अरे, आलेली आहे अंबरनाथमध्ये. प्रश्न तुम्हाला हा होता की सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया भाजपचा विजय झालाय पण भाजपमध्ये खदखद आहे आणि सुधीर मुनगंटीवार हे काय आज बोललेले नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून सुधीर मुनगंटीवार हे पक्षविरोधी काही गोष्टी बोलतायत म्हणजे त्या पक्षविरोधी त्याला भूमिका म्हणता येणार नाही पण पक्षाला काही त्रुटींबद्दल ते सातत्यानं इन्फॉर्म करतायत त्यांना त्यांच्याकडे लक्ष वेधतायत आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते अखेर त्यांना माध्यमांसमोर बोलावं लागतं. हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. मी त्याबद्दल तुम्हाला तेच सांगितलं की सुधीर भाऊ हे आमचे ज्येष्ठ नेते आमच्या कोर कमिटीतले नेते त्यामुळे ते त्यांचा मुद्दा जे काय अडचणी असतील ते पक्षाकडे मांडतील पक्षही त्याची दखल घेईल त्याच्यावर चर्चा करेल काय अडचणी कशाबद्दल झालं नेमकं स्थानिक काही वाद आहे का स्थानिक एखाद्या कार्यकर्त्यांना काही त्या ठिकाणी गडबड केली का यावर पक्ष निर्णय घेईल. म्हणून सुधीर भाऊ का बोलले याच्यावर बोलणे इतकं मी मोठा नाही की मी सुधीर भाऊ ज्येष्ठ नेते आपल्या सगळ्यांना त्यांच्या वयाचा राजकीय अनुभव बघता मी त्यांच्या याच्यावर भाष्य करणं योग्य नाही परंतु पक्ष देवेंद्रजी असतील बाकी सगळे नेते असतील भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असतील इतर नेते असतील याबाबत गंभीर दखल घेऊन त्यांच्यासोबत चर्चा राहुल, करतील. नवे नेते येत आहेत भाजपमध्ये भाजपची शक्ती वाढते. ही प्रामाणिक लोकांची पार्टी राहिली नाही. भारतीय जनता पार्टी खुर्दन भारतीय जनता पार्टी बुद्रुक काँग्रेस मुक्त मुळात भारत राष्ट्रवादी करता- काँग्रेस पक्षच कसा तयार काँग्रेस झाला होता मुक्त- याच्यावर बोला महबूबजी. काय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच कसा तयार झाला होता याच्यावर बोला. या राज्यातल्या निवडून येणाऱ्या लोकांचा एकत्रित येणाऱ्या टोळका जमा करून तयार झालेला पक्ष आहे. त्यांचं म्हणणं त्यामुळे तुमचा तुम्ही पक्ष- काँग्रेस फोडून ते तयार केलेला पक्ष राष्ट्रवादी आहे. काँग्रेस त्यामुळे आता पक्ष तुम्ही काय बोला या विषयावर. भ्रष्टाचाराचे आरोप करून नव्हता आणि दिल्लीचे काय? ईडी सीबीआय घेऊन अहो तुम्ही काँग्रेसमधून बाहेर पडून फुटून तयार केलेला पक्ष आहे तो. ईडी सीबीआय घेऊन नव्हता दिल्लीच्या विरोधात जाऊन हिंमत लागते त्याला पक्ष काढून स्वतःचा पक्ष चालवायला. पक्ष काढून मग तुम्ही काय नेते तयार नाही केले, तुम्ही आयते घेतले उचलून. काँग्रेसचं सरकार तुम्ही पक्षच फोडलाय असताना- काँग्रेस. काँग्रेसचं सरकार असताना ज्या बाहेर पडायला देशाला आणि या हिंमत राज्याला लागते. पक्ष फोडायचे ईडी जर कोणी दिली असेल ते तुमच्या नेत्याने दिली. बरं आपण असं थोडं सांगेल. लावून नसतात विनोदजी, मेहबूबजी, आपण थोडं पुढे जाऊया. आणि तुमच्या नेत्यांनीच या देशाला शिकवलं पक्ष कसा फोडायचा असतो.